तेव्हा माझं म्हणायचं असं की माणसाची बुद्धी जी असते ती इतकी वरवर आहे, त्याला आतमध्ये ओढायला काहीतरी मार्ग पाहिजे ना. आता तुमचं चित्त माझ्याकडे आहे. आता एखादा मनुष्य तुमच्याशी वाद घालतोय आणि काहीतरी बोलतोय, तर त्या माणसाला चुप कसं करायचं, त्याचं चित्त जे बाहेर फिरतंय ते आतमध्ये कसं घालायचं, हा मुख्य जर तुम्ही मार्ग शिकला तर फार उत्तम सहयोगी व्हाल. त्यांनी बोलायला सुरुवात केली काहीतरी तर तिकडे लक्ष घालायचं नाही. आपण त्याला बंधनं द्यायची हाताने, नाही तर चित्ताने देता येतात. आणि लगेच कुंडलिनीवर लक्ष. तो बोलतोय तिकडे ना आपण कुंडलिनीवर हात करायचा की ती कुंडलिनी लागली चढायला आपलीवर, कारण आपल्या नजरेतच आहे ती कुंडलिनी. आपण आतून चित्त घातलं, चित्तारूढा तू, खरोखर चित्तारूढा. तुम्ही चित्त त्याच्या कुंडलिनीवर फक्त ठेवायचं. तो काय बडबडतोय आणि बोलतो तिकडे लक्ष नाही ठेवायचं. ती कुंडलिनी लागली सरकालावर की चक्र बरोबर दिसायला लागते, कुठे रुकली कुठे झालं. हे प्रॅक्टिस करून येतं. थोडंसं प्रॅक्टिस करायचं, प्रत्येकाच्या कुंडलिनीकडे लक्ष द्यायचं आणि चढवण्याचा प्रयत्न करायचा. बसमध्ये बसले तर, ट्रेनमध्ये बसले तर, कुठे लोक दिसले की कुंडलिनी आधी बघायची कुठे येते. आता आमच्या लंडनला एक प्रथा आहे, हात ते शेक करायचा. म्हणजे भयंकर प्रकार असतो तो. म्हणजे जोपर्यंत अर्धा शेर तुमचं रक्त होणार नाही तोपर्यंत त्यांना वाटतच नाही की तुमचं त्यांनी हात शेक केला. असे अगदी लोक शेक करतात दारू प्यायल्यानंतर विशेष. पण आधी दारू पिताना सुद्धा, त्याच्या आधी जाताना लोक आधी शेक करतात. तेव्हा मी जागृती देते त्यांना. त्यांनी शेकिंग हँड केलं की मी त्यांना जागृती देते, मग कमी पितात. हळूहळू आता त्यांचं पिणं कमी व्हायला. आणि आमच्या नशिबात हेच आहे की 500-500 लोकांचे शेक हँड करायचे उभं राहून. निदान आहे तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी हे प्रसंग घडतात की 500 लोक चाललेत आणि आमचा हात चालला त्याच्याकडे. आता ही पद्धत मी म्हणते सहजच निघालेली आहे. नाही तर तिथल्या लोकांना हात शेक केल्याशिवाय कुंडलिनी वर हातच घालता येणार नाही आम्हाला. तर थोडा वेळ मनुष्य थांबतोही, हात शेक केला की झालं. तर आपण त्यांच्या कुंडलिनीवरती लक्ष द्यायचं आणि कुंडलिनी वर काढायची. लगेच आपल्याला हळूहळू प्रॅक्टिस लक्षात येईल की आता अडकलं कुठे आहे, की लगेच तिथे ते नाव घ्यायचं. त्याचंही शास्त्र आहे, ते सगळं समजून घेतलं पाहिजे की बरोबर लक्षात ठेवायचं. आता कामगिरी करायची असते ती अगदी गुप्तरित्या होते. जर मनुष्य तुम्हाला ठीक वाटला, जर त्याची 1-2 चक्रे असली तर सुटते, तर जागृती मात्र द्यायची त्यांना. जागृती दिल्यावर काही विशेष बोलायचं नाही. त्याला स्वतःलाच वाटे आम्ही भेटायला येऊ बरं का, कसं काय तुमचं वगैरे, ठीक आहे असं तसं या. हळूहळू ते सरकवत जायचं. कारण साधारणपणे फार चिकित्सक बुद्धी असते. तुम्ही जर एकदम घाला घातला की ते झाले. आधी हळूच काही वस्तू काढून घ्यायची असते. म्हणजे कसं आपण अलगद काढतो तसं काढायला लागतं, कारण फार सूक्ष्म का. आणि लोकांना एकदम जर तुम्ही काही विषय सांगायला गेला की ते घाबरतात. तेव्हा सहयोगी मंडळींनी लक्षात ठेवलं पाहिजे की फार सूक्ष्म आणि नाजूक काम. माणूस म्हणजे इतका खराब झालेला आहे की त्याच्यावरती काही प्रयोग करायच्या आधी त्याची संमती घेणं सुद्धा फार कठीण काम आहे. पण जागृती तुम्ही त्याला त्याच्या संमतीशिवाय देऊ शकता. पार मात्र तो होऊ शकतो. पारला मात्र त्याची संमती पाहिजे. त्याचा अधिकार आपल्याला घेता येत नाही. जागृतीमुळे त्याची प्रकृती ठीक होईल, त्याला परमेश्वराकडे जावंच वाटेल, ओळख पटेल. पण जागृती होणं आणि पार होण्यामध्ये फरक आहे. कुंडलिनी जरी जागृत झाली तरी जर ती पार झाली नाही आणि पूर्णपणे बाहेर स्थित झाली नाही तर स्थिरावत नाही. तेव्हा ह्या स्टेजला आणण्यासाठी त्याची संमती पाहिजे. पण जर तुम्ही त्याला जागृती दिली असली तर मग ती स्टेज यायला काही वेळ लागत नाही आणि ती स्टेज आली म्हणजे त्यांना पार करता येतं. पण तरी सुद्धा मुख्य सांगायचं म्हणजे हे की म्हणजे फार हळू गतीने चालणारी गोष्ट आहे. तर आधी ज्या लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे आणि जे तुम्हाला मानतात अशा लोकांना हाती घेतलेलं बरं. आता आपण लक्षात घ्यायचं, 10 माणसं आपल्याला ज्यांना पार करायचं ते आपल्याला लक्षात घ्यायचं. घरी येऊन त्यांची नावं टिपून घ्यायची की ही मंडळी बरी दिसतात. म्हणजे एक तर धार्मिक असायला पाहिजे. फार कठीण लोक घेऊ नका. म्हणजे दारुडे, म्हणजे जरी आणि त्यातल्या दारुड्या नामे होतं पण ती तशी स्थिती आज नाही आपली. समजा अशी माणसं जी साधारणपणे धार्मिक आहेत, बॅलन्स्ड आहेत, पॉझिटिव्ह आहेत, ज्यांचं परमेश्वराकडे लक्ष आहे आणि जे हाच मार्गावर आहे, अशा लोकांना हातावर घेऊन अशी माणसं 8-10 माणसं आपल्या हातात घ्यायची आणि त्यांच्यावरती जरा मेहनत केली पाहिजे. हळूहळू आपल्याला आश्चर्य वाटेल की 10 जर माणसं असली तरी 8 हमखास तुमच्या हातून पार होतात. प्रत्येकाने जर 10 जरी पार केले तरी किती पार झाले बघा.
मग त्यांच्याकडे सारखं लक्ष ठेवलं पाहिजे आणि जोपासना केली पाहिजे की कुठे आहे, काय, कसं निगेटिव्ह होतात, कसा घालायचो. कारण पार झाल्यानंतर मग निगेटिव्हिटी कळते, त्याच्या आधी कळत नाही. मनुष्य वेडा जरी झाला तरी त्याला कळत नाही की आम्ही धरले. वेडा होऊन पागलखान्यात मरूनही गेला तरी त्याला कळत नाही, पण सहयोगाला लगेच कळतं. आज्ञा धरली जा, आज्ञा धरली म्हणजे काहीतरी आम्हाला चिकटलं, त्रास व्हायला लागतो. लगेच लागले हात फिरायला, आज्ञा काढायला सुरुवात, कारण त्रास व्हायला लागतो ऑटोमॅटिकली. त्याला कारण असं आहे की जेव्हा तुम्ही अतिमानव होता, हा महत्वाचा मुद्दा आहे, हा अगदी नोट करून घ्या. हा महत्वाचा मुद्दा असा आहे की जसे तुम्ही आता मानव झाला तर जनावरात आणि तुमच्यात फार मोठे फरक आहेत. त्यातला हा फरक आहे की घाणीतून जर तुम्ही जनावराला काढायचं म्हटलं तर त्याला काही हरकत नाही, वाटेल ते तुम्ही चालतं. पण मानवाला मात्र तसं केलं तर त्याला नको, त्याला वाहणा पाहिजे. आणि वाहणा असला तरी त्याला घाण येते, घरी जाऊन आंघोळ करणं. त्या स्वच्छतेची कल्पना माणसाला आलेली आहे. तसंच आत्म्याच्या स्वच्छतेची कल्पना माणसाला येते. आणि म्हणून जे धरलं ते नको रे बाबा, हे असं तर ते नकोच, मला सहयोगच पाहिजे, हे काढून टाका, ते काढून टाका. आणि दुखू लागतं. जराशी पकड झाली की ते दुखू लागतं आणि ते मनुष्य काढून टाकतं. बरं, ते दुखणं म्हणजे असं काही जाज्वल्य नसतं, इंडिकेशन येतं. जसं बॅरोमीटरवर येतं तसं इंडिकेशन येतं की ह्या ठिकाणी ह्या माणसाचं हे धरलेलं आहे. तुम्ही काढल्यावर त्याचं सुटतं आणि तुमचं सुटतं. काय मजेदार आहे बघा.